आता मी उपस्थित आहे उमरझरी या गावात. गेल्या 8 दिवसापूर्वी उमरझरी इथली मायाबाई सोनवाने आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनवाने हे शेतामध्ये मिरची तोडायला गेले असताना अचानक जो वाघाच्या हल्ल्यामुळे ज्या महिलेचा जो आहे तिथं घातपात करण्याचा जो विचार वाघाने केला होता ते करू शकला नाही. पण काही प्रकारे जो वाघ आहे त्यांनी त्या महिलेला घायल केला होता. पण कालांतराने तिला नागपूरच्या दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं. लेकिन त्या भरती केल्यानंतर पण त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार नाही आला आणि काही दिवसानंतर 2-3 दिवसानंतर त्यांची जे मृत्यू आहे हे आपल्याला बघायला मिळाली. तर हे मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो परिवार आहे पूर्ण थोडासा विखुरलेला परिवार आपल्याला बघायला मिळून राहिला. तर आम्ही आता आलो आहोत मायाबाई सोनवाने यांच्या घरी आणि रामकृष्ण सोनवाने यांच्या घरी. आता आपण जे त्या ठिकाणी जे घटना घडली त्या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित असले त्यांचे पती आणि त्यांनी प्रतिकार करून त्याला वाघाला भगावण्याचा प्रयत्न केला आणि वाघासोबत 2-2 हात करून त्या ऑन द स्पॉट जागेवर आपल्या पत्नीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रयत्न अयशस्वी ठरले, कारण की दवाखान्यात भरती केल्यानंतर जी मायाबाई सोनवाने आहे त्यांच्या 2-3 दिवसांनी जो आहे जीव गेला आपल्याला बघायला मिळाला. तर आम्ही आता उपस्थित आहोत सोनवाने यांच्या इथं. आता आपण 8 दिवसापूर्वी जे घटना घडली, मिरची तोडण्यासाठी जे मायाबाई सोनवाने आणि त्यांचे पती हे पती आहेत त्यांच्यासोबत जे मायाबाई हे मिरची तोडायला गेली होती. तर आपण प्रत्यक्षात बोलू त्यांच्याशी आणि विचारपूस करू की कसं काय घडलं या सोनवानीजी. तर त्या दिवशी आपण हररोज किती वाजे जाता तिथं कामाला? दररोज मी 7 वाजे नाही तर पोहोचून जातो. हां पण त्या दिवशी दोघे मिळून त्या वाघाचा धुमाकाळ असल्यामुळे हां हां आम्ही मिळूनच गेला. 9 वाजे पोहोचला आम्ही तिथं. 9 वाजे पोहोचून तिथे जाऊन जेवण केला. जेवण करून आम्ही कामाला लागला. कामाला लागताना थोडासा मिरची तोडताना असताना तो हमला झाला. तो मी अंतरात जास्त अंतरात नव्हतो, 5 फुटाच्या अंतरात होतो. 5 फुटाचे होते का? 5 फुटा म्हणजे तुम्ही इथून 7 वाजे निघायचे? दररोज मी 7 वाजे तिथे म्हणजे पहिले मी एकटा जात होतो. त्यावेळेस मी पोहोचून जात होतो 7 वाजे. हो का? पण त्या दिवशी ते धुमाकाळ असल्यामुळे दोघेही आम्ही सोबत गेलो. गेलो. तुम्ही हररोज 7 वाजे जायचं हो आणि आपल्या सोबत डबा वगैरे घ्यायचा हो आहे की नाही? हो. आणि तुम्हाला माहिती होतं ना की ह्या एरियात वाघाची धुमाकूळ आहे? हो माहिती होतं तुम्हाला की वसंत मेश्रामची घटना घडली होती नाही का? हां. वसंत मेश्रामच्या तर वसंत मेश्राम तर पण ह्याच एरियामध्ये आहे ना तो? हो, बांपेवाडा पण इथून 2 किलोमीटर आहे ना, आहे की नाही? तो अंतर नाही ना, तुम्हाला माहिती होता म्हणून तुम्ही सोबतच गेला. एकटे डुकते? अच्छा. सोबतच गेलो. ते हे जो प्रकार आहे वाघ जो हमला केला ते 9:30 दरम्यानची गोष्ट आहे हो नाही? हो. तर जसं मिरची म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून किती लांब होत्या? मी 5-6 फुटाच्या अंतरात होतो. 5-6 फुटाच्या? हा. अच्छा. म्हणजे म्हणजे पहिले तोडला दोघे जण. ते तोडून झाल्यावर तिचा डब्बा खाली झाला. मी खाली केलो, चुंगलीत टाकला हां हां आणि ते माझ्याकडे फिरले. म्हणजे एवढी जागा तोडून ना पाणी पिऊ हां. थोडी जागा तोडल्यानंतर पाणी पित पाणी होतं? पिऊ असा तिचा म्हणला. हा. मी असा तोडत होतो आणि ते माझ्याकडे आणत होते तोडत. अच्छा पण अच्छा. ते धडाडणारी मला आवाज आला. म्हणजे तुम्ही तिच्याकडे तुमची लक्ष होते, कसे पाठ फिरून होते तुम्ही? खाल मानून तुम्ही तोडत होत्या? ते आपल्या तोडातील मी तर आपल्या त्या अच्छा, मिरची अच्छा. तोडण्याच्या लक्षात. हां. तर मग ते पण ते धडाडणारी मला आवाज आला. धराळणारी? हा. हां हां मग म्हणला माझी पत्नी हां. पडली काऊन. अच्छा. हां हां मग उठलो मी. म्हणजे लक्ष केलं. हां 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 हां. तो म्हणजे वाघ दिसला. आता झाडाच्या असल्यामुळे तुम्हाला बराबर दिसला नाही पहिले? हा. हा. पण तो मग धरणारे आवाज आला, तुम्हाला वाटलं काय झालं, तुम्ही उठून गेला मग? उठून गेलो. तो म्हणला, हा. पडली काऊन. आता हा मग बघितला. तो दिसला. अच्छा. अरे वाघरे धावारे हा. वाघरे धावारे. म्हणजे- ते चुंगली होती हां माझ्याकडे. अच्छा, 1 मिनिट. हा. तुम्ही जसा म्हणजे मागून आला ना तो, हा. मग तो पाठीवर बसला होता का हा. आणि धरून खिचत होता का? गड्याला धरलं होतं का काही? मारत हा. तुम्ही जवळच होतो ना जी काय 5-6 फुटाचा हा. अंतर म्हणजे हा. काय जास्त नाही झाला. हां हां हां. ते चुंगली होती माझ्याजवळ. मिरचीची? मिरचीची. हां. ते चुंगली धरून बळाळ नाही त्याच्यावर फेकलो. अच्छा. मिरची? बोंबलला माझ्या ओरडणं चालू. अच्छा. धावारे वाघरे तर म्हणजे मिरचीच्या पोतळीचा वार केला तुम्ही? हो. दुसरा अवजार माझ्याजवळ काही नव्हता. होता अच्छा. पण बाजूला आणि त्या होता. मिरचीनंच तुम्हाला साथ दिलं हो. नाही का? आता तसंच म्हणावं लागेल. हो, कारण की ते मिरची खाऊ वगैरे झाला असेल त्याला हो हो. नाही का? हम्म. तर जसं तुम्ही त्याच्यावर मारल्या हम्म. तसा तो पळाला का?
साईडला बाजूला गेला म्हणजे त्याला रस्ता जर पकडला आपला. हो का? पुन्हा माझ्या ओरडणं चालू, धावा रे, अच्छा अच्छा, धावा रे. मिरची फेकून मारल्या तुम्ही ना, तो मग हो. ओरडणं चालू. ओरडणं चालू, हो का? वाघ रे, धावा रे, वाघ रे, धावा रे. अच्छा माझ्या बायकोला मारलं. अच्छा. मराठ म्हणजे आता हा हा हा, बरोबर माझ्या बरोबर. बायकोला मारलं. तर धावा मग रे. आजूबाजूला लोक काम करत. हा मागच्या साईडला दोघं भाऊ होते पुराण. हा 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 समोरून दुसरा तो मेसराम वगैरे हा ते आले. हा हा हा. त्यापर्यंत तो निघून गेला. हो का? हो. म्हणजे सर्व शोरशराबा केला तुम्ही, हो. आणि मग लवकरच धावत आले का आजूबाजूचे लोक? लवकरच आले. त्यांना माझा ओरडणं म्हणजे मोठा. हा 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 हा. तर तुमच्या गळा पण बसला आता. गळा पण बसला म्हणजे आता 4-5 दिवस झाले. अच्छा, तब्येतीमुळे. हा. आता दगदग, माणसाला टेन्शन तेच तर. त्याच्यामुळे. हो. तर मग तिथून तो पळून गेला. हो. तर मग तुम्ही त्याला बघितल्या तर तुम्हाला असा किती मोठा होता तो तकरीबन? पहा, हं. हे लोकांची सांगतो मी. हा छातीभर वाघ तर कंबरभर वाघ तर गच्चीभर वाघ. वाघाची हाईट मी वाघ पाहता पाहता माझी 55-56 वर्षाची वय आहे. हा हा. वाघाची हाईट एवढीच राहते. हो हा, हो. पण खूप लांब राहते. लांब राहते. लांब राहते. हो, त्याचा डोका मोठा राहतो. मोठा राहते. हा. हा तो वाघ कमीत कमी तो जवान आहे. जवान आहे का? तो वाघीनो मी हे नाही सांगू शकत. अच्छा, काय त्याच्यामध्ये विकनेसपणा नाही दिसला का? नाही, मग साईडला गेल्यावर मग थोडासा माझ्या लक्षात आला त्याच्या मागचा उजवा पाय हा. थोडासा असा असा हलवल्यास अच्छा अच्छा. गिनो वाघो मी ते नाही हा सांगू हा शकत. हा हा. पण मागचा उजवा पाय मागचा हम्म. पद्धतशीर मी तुम्हाला मागची जे शेपटी जेवढी जागा बघितल्या का, काही अंडकोश वगैरे काही असेल तसं काही दिसलं नाही का तुम्हाला? मी ओरडण्याच्या भानगडीचं हा हा हा. मी तेवढा लक्ष नाही करू शकलो. हम्म. अच्छा, पण तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं ते लंगडत होते? प्रत्यक्ष पाहिलं, पण मागचा उजवा पाय का नाही हा हा, मागच्या थोडासा असे हलवल्यासारखी चालली. लंगडल्यासारखे, म्हणजे ते अपायच आहे. अपाय. म्हणजे लोकांची शंका फैलत आहे की ते अपायच आहे म्हणून. हा. तर त्याच्या कारणास ते आदमखोर किंवा लोकांना शिकार बनून राहिले. हा. तर तेच कारणास आता ते समजून राहिला, हा. नाही का? मग तिथं तुम्ही तुरंत काय केलं? मग लोक तिथं जमा झाले का मग? लोक म्हणजे कोणतं ते आजूबाजूचे 2-4 लोक जमा झाले ते आपल्या त्याला मला उचलून आणून लागला गावाकडे. मग फोन केला त्यातून. हा 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 फोन लागत नव्हतं. हा हा. मग तो एक मेसरा मला त्याला आपल्या घरी फोन लावलं. त्यानं ते आपल्या घरच्या फोनवर मग तिनं ते आमच्या पाटील आहे तो कापगते, हा हा. त्याला फोन लावलं. तर तो जीप धरून झाला. ते ती माझ्या शेतापर्यंत जीप काय जा नाही. हा तिला उचलून आणला. बोरकर डॉक्टर आहे त्याच्या घरी. हा. तेथून मग जीपवर मानून सीधा साकवली. अच्छा, मला सांगा, तिला पकडलं कुठं? गळ्याला पकडलं होतं? पहा, हा. तिला मागेून वार केलं, पूर्ण अशी उभी टाकलं होतं. उबळा चखाल्या पडली होती, उबडी पडली होती. उबडी. ते तो पडल्यानंतर मी उचललो तिला. पण उचलल्यानंतर थोडीशी माझी पत्नी थोडीशी ठोकळ होती, हा हा हा. ताकदबाज. हा तर उभी झाली. हा तर तिला मी जसा लागलो तसा येतून हा पूर्ण असा उजव्याच बाजूला हा हा. हा असा पूर्ण असा येतून काढायचा काटल्याचा दिसा होता. ना बरोबर आहेत ना. हा, कुऱ्हाडीने सांगतो ना, कारण की त्याचे जे दात असतात ना 4 ते 5 इंच असतात. हा. 4 ते 5 इंच म्हणजे किती झाला? हा बोट कितीचा असेल? 2.5 इंचचा आपला. हो हो. हा, याच्यापेक्षा एवढे केनाईन दात म्हणतात त्याला, एवढे याच्यापेक्षा लंबे असतात. हो, त्याचे केनाईन दात असतात ना, 4 ते 5 इंच दात असतात त्याचे. जसा आणलो तिला त्या नजदीकच, म्हणजे थोड्याशा अंतरात माझी खोपडी आहे. हा हा हा. खोपडीत आणून तिला पाणी पाजलं, धावले एवढे. मग हा. अच्छा, तेथून मग धरून तिला तेथून बोरकर डॉक्टरच्या घरापर्यंत आणलं आम्ही उचलून आणले मग का? तेथून जीपवर मांडला, साकोली. साकोली ट्रीटमेंट झाली काही अंतर थोडा वेळात. त्याच्यानंतर भंडारा नेला. साकोलीहून मी वापस म्हणजे इथून पूर्ण कटलाच होता आहे की नाही? पूर्णच कटला. पण हा बाकीचा जो मार होता, हा हा. मला जागेवर समजलं. साकोलीत गेल्यानंतर भुजल मार होता, डोळे बुजायला. म्हणजे तिथं काबरलं होतं का? मागे मार होता. हा, नका कळ. असं जम्पिंगच केलं ना, ते काय नाही काय. हो, बरोबर आहे ना. हा हा. हे पाठीचा मणका तुटणे म्हणजे लहानशी गोष्ट आली का? जी 2 क्विंटलचा लोड राहते. बरोबर. तर पाठीचा मणका तुटला होता. आता मग तुम्हाला पूर्ण म्हणजे ते
माझ्याकडे कोण करून असताना बरोबर भावाला आहे. तिच्या दोन कमसे कम वाघ हा 180 किलो पासून तर 250 किलो वजनापर्यंत राहते. आणि वाघीण हे 170 170 180 200 पर्यंत तिचा वजन राहते. हा 200 किलोचा. म्हणजे 150 जरी झाला पण बाईसारख्या जातीला माणूस नाही पकडू नाही ना, मी तुम्हाला एक सांगू, लोक असे म्हणतात की वाघ श्वास रोखून मारते, पण श्वास रोखून नाही मारत, मनगट तोडून मारते. म्हणजे तुम्ही आता मी माझ्या अभ्यासानुसार सांगतो, जेव्हा पण तो सांबर डिअर म्हणजे जो हरिण वगैरे झाली, तो कसा आहे त्याला पकडते ना, तो ह्या साईडला झुकत असेल तर त्याला अपोजिट साईडला पाडते, जेणेकरून त्याच्या मनका तुटला पाहिजे. आणि मनका तुटला तर कसं आहे पुरा अपायज होते. तर खास करून वाघ जो आहे मनका तोडण्याचा प्रयत्न करते. आणि तुमचा किती जनावर असो मोठा, तो मनक्यालाच पकडते, इकडून पकडते. बरोबर आहे. आणि तो घाटरासारखा. आणि कसं आहे, वाघ हा शर्मिला जानवर आहे आणि लपून वार करणारवाला. हे लोक कोणी विचारतात मला, लपून. तुम्हाला पहिले दिसला नाही का? आता माझ्या वडिलाची सांगतो मी, जो माझा वडील होता तो गायरा करत होता. हे शेणाची शेणकूळ म्हणजे एवढी राहते, तर ते शेणकूळ अशी ढकलत तिच्या मागे लपवून असा तो सरकत नेवाचा शेणकूळ, तो आपण लपत जेवाचा. एवढा लहान होते आमचं होते तो. म्हणजे तो इतका राहते समजा, पण तो लहान असं होऊन जाते. तो लपून आपला हे करते, हे ऍडजस्ट करते आपल्या स्वतःला. म्हणजे का मी कोणाला दिसल्या नाही दिसलं नाही पाहिजे. नाही तो काय म्हणलं, फॉरेस्टवाले काय विचारतो, तुम्हाला दिसला नाही का? हो, तुम्हाला पहिले दिसला नाही का? मी म्हणलो मी घरून गेलो, जेवण केलं, दोघे जण आपण मिरच्या तोडायला भेटला. दिसला असता तर आपण कशाला गेलो असतो शेतामध्ये? मग पहिले दिसला तर कायला गेलो असतो आपण? हो. आणि त्यांना पण माहिती आहे की वाघ बिबट्या हा लपून शिकार करणारा जानवर आहे, हे की नाही? जसं तुम्ही इथं बसल्या काय प्रश्न विचारतात का जे आम्हाला माहित आहे, आम्ही आता साऱ्या गोष्टीत खेळलाव. पोलीसवाला तू मर्डर कशी झाली, ते मेला कोठी, ते वाकड्या शब्दाला शब्द विचारतात, म्हणजे आम्ही अडाणी माणसा सिधं बोलून देतो. आता मी काय म्हणतो, तुमच्या जो शेत आहे तिथं लागूनच जंगल आहे ना? जंगल. आणि तुमचा जो मिरची वगैरे आहे, मिरची वगैरे, तिथं काही जुडूप वगैरे होतं का असा, की कुणा दिसणार नाही असं काही होतं का? आता आम्ही दरवर्षी मिरची जर लावतो, 2-4 म्हणजे 5-10 झाडा चवळीच्या शेंगा म्हणजे तर होत्या का चवळी शेंगाच्या? लागूनच आहे तशा. या बाजूला भेजरी आहेत, काही तिकडं त्या बाजूला भेजरी आहेत. माझ्या पाठीच्या मागे दुसऱ्याच्या शेतात त्याच्याही ते शेंगा आहेत. आता बंदरायला खाल्ला. मी तुम्हाला एक सांगतो, वाघ हा लपून करणारा जानवर आहे. हो. आणि तुम्हाला मी सांगू एक गोष्ट, वाघ असो, वाघ नाही हरिण असो, कुत्रा असो किंवा कोणताही जानवर असो, वाघाची वास ओळखते. हो, मानता? माणूस पण ओळखतो, माणसाला पण सल्ल्यासारखी वास येते, माहित आहे? जेव्हा तो हमला केला ना, त्या तुम्ही आता तुम्हाला लक्षात नसेल, त्यावेळेस हवा हे अपोजिट साईडने येत होती. म्हणजे तुम्ही ह्या साईडला होत्या ना, तर हवा इकडून येत होती, समजल्या का? तर तो काय असते, आपली वास नाही गेली पाहिजे म्हणून नाही का, तो हव्याला चुकवत म्हणजे आपल्या मार्फत हवा, जसं मला टच करून तुमच्याकडे हवा नाही गेली पाहिजे असं तो दिमाग लावते. आणि जो घुमून फिरून येते, आता सपोज मला एक सांगा, जेवढून वाघ जाईल ना, अगर हवा तुमच्याकडे येत आहे तर ती वास घेऊन येते, समजल्या का? आता हा जो टेक्निक आहे तो फक्त वाघाला माहीत आहे. ते वास आपली तो नाही का लोकांना असं म्हणजे समोरच्या शिकाऱ्याला जाऊ देत नाही, तो वास लपू नाही का तो हमला करते. आणि दुसरी गोष्ट कशी, तो लपून वार करते आणि पाठी मागून वार करते. पाठी मागचेच वार होण्याची कधी वासही येत नाही, कारण आपण राहतो आपल्या कामात. नाही, पण हे जे टेक्निक आहे ना, आता जे मोठे मोठे अभ्यासू आहेत ना, जे वाढल्यावर अभ्यास करतात, ते सांगतात. बरोबर आहे. ते म्हणजे जसं तो हरिण पकडायला जाईल ना, हरिणला खूप दुरूनच वास येते वाघाची,
तर आपली वास नाही गेली पाहिजे म्हणून नाही का, त्या हवेला चुकवत ज्या अपोजिट साईडनं हवा येतात ना त्याच्या अपोजिट साईडनं तो जाते. बंदर झाडावर चमते. आणि एखादी त्याला वास आली जनावरला तो उठून पडणार आहे, बाबा आसपास वाघ आहे नाही का. आणि कसं आहे आता यांच्या शेताजवळ थोडी झुडपे वाल वगैरे लावल्या आहे. नाला काय ना हा तर तो तिथं घात लावून बसला होता. हो पहिले त्यात असेलच तो ते. शेताला लागून तो घात लावून बसला होता आणि बऱ्याच वेळ त्यानं वाट पाहिलं असेल की मला मौका कधी कधी भेटते, आणि मग त्यानं मौका पाहिला आणि वार केला. हा माणसाची दुरूनच वास त्याला जाते, आपली वास त्याला जाते वाघाला. त्या वेळेवर काय तो तिथे नव्हता. हे ज्यावेळेस गेलं नाही का त्यावेळेस नव्हता तो. नाही आता मी गोष्ट सांगतो तुम्हाला. तो फिरत राहते ना नाही नाही तिथे. ऐकून घ्या तुम्ही. हे असे विचार न करा की वाघाला वास जाते. वाघाला फार कमी वास येते. नाही, माणसाची वास जाते. नाही सांगतो तर ऐकून तर घ्या. वाघाला स्मेल फार कमी आहे, पण ऐकण्याची शक्ती आणि बघण्याची शक्ती भरपूर आहे. जसे तुम्ही इथं बोलत आहात ना, तर त्याचे कानं सेन्सर आहेत ना, असे उभे राहतात कानं, हो ते त्याला लवकर ऐकू जाते. आणि सर्वात भयानक आवाज जाते हत्तीला. हत्तीचे कान खूप मोठे असतात ना, तर हत्तीला सर्वात जास्त आवाज जाते. ते काही काही जनावर आहेत त्यांना कान वगैरे तीक्ष्ण असतात त्याच्यामुळे जातात. आणि असं सुंगाची शक्ती आहे वाघ वगैरेची ते फार कमी आहे. अगर सुंगाची शक्ती भरपूर आली असती ना, आज जे जंगलात जवळ जे गाव आहेत मांस मटण खातात तिथं खूपच त्यांचा धुमाकूळ राहिला असता. हां लांडगा म्हणजाल तर त्यांना येते, लांडगा वगैरे नाही का, त्यांना वास येते, सुगंध येते त्यांना. कुत्र्याला लवकर समजते. कुत्र्याला. कुत्र्याला वाघाची वासू लवकर जाते. तर मला सांगा तर तुमच्याकडे कुत्रे वगैरे धरून नाही जात नाही का? नाही काही नाही, आम्ही दोघच जण होतो. कुत्र नेतो मी रोज, म्हणजे दरवर्षी राहत होता माझ्याजवळ. माझ्याजवळ तो शिरसाम आहे हं, त्याच्याजवळचा, पण तो मेला कुत्रा. हं, नाही तर माझी एकटाय राहतो मी कधी. हं. मी म्हणजे ते जाणारा माणूस एकटा. अच्छा. आता मी कसा हिमतीन जातो तशाने तो हिमतीनं जायचा. कोण कोणाला जातं मग जाते उपचार कोणी करून दिला? मग फॉरेस्टवाल्यांनीच करून दिला असतील ना उपचार वगैरे. तिथे हं, साकोलीत नेल्यावर आता ते याच्या दवाखान्यावाले तर आले, हं, फारेटवाले आले. हं, फारेटवाल्याने उपचार केला. हं. हो का? हो आणि काही मदत वगैरे केला असतील ना मग? हो फारेटवाल्याने तिथं मदत केला. अच्छा. मग ते तो मदतीचा आता तो तुम्ही विषय आपला मांडजा आहे की नाही, आपला विषय जानकारी द्यायचा. साठी 10,000 रुपये दिला ना. साकोलीतच 10,000 दिला. अच्छा. तिथून मग उपायावर मग भंडाराला हं. आता मिरची पूर्ण तोडून झाली का आता तुमची? काही नव्हती झाली. म्हणजे आता जशी तशीच आहे का आता? तशी आहे. हां फॉरेस्टवाल्यानं थांबा म्हणला, आमचा तो रेंज ऑफिसर आहे तो गावी गेलाय. हां आणि यायचा तो चालू आहे प्रोडक्शन. हां. ते रेंज ऑफिसर थांब म्हणलं 2 दिवस. अच्छा. मग त्याचंही माणसं राहतील म्हणजे ते आहे. मिळून मग ते प्रयत्न म्हणजे ते प्रोत्साहन द्या, म्हणजे मदत करणार आहे तोडण्यासाठी. प्रोटेक्शन. प्रोडक्शन म्हणजे राहतील ते. आपण जे आहेत माणसं, आपण बाया म्हणजे कमी प्रमाणात तोडत होतो. जास्तीत जास्त जाऊन एका दिवशी त्याचा निर्णय खतम करून घेऊन ठेवायचा नाही तिथं. अच्छा. जेव्हा तुमच्या समोर जेव्हा त्या काकूला पकडलं तेव्हा तुम्ही थोड्या बहुत घाबरल्या की एकदम हिमतीने काम केल्या? तेवढं नाही घाबरलो मी. हिमतीने काम केल्या. हिमतीनं काम केलं. साकोलीपर्यंत मला काहीतरी घाबराट सुटली. अच्छा. मग तेथे साकोलीत गेल्यावर मग घाबराट. मला सांगा, मग तिथं गेल्यावर डॉक्टरांनी काही असा सांगला की जीव वाचणार म्हणून? आता डॉक्टर लोक साहेब सांगणार त्यात का जीव वाचलच म्हणून. कोणी मरते म्हणून कोणी नाही. नाही. गाव जे यायनं भंडाऱ्याला नेला. भंडाऱ्याला गेलो, भंडाऱ्यातून वापस आलो. भंडाऱ्यातून नागपूरला नेला. ते पण नागपूरला मग मरण पावलं. हा ते सांगत होतं मला आराम आहे. पण मला 1 नंबर गॅरंटी होती. म्हणजे पहिले तिचा जो मार पाहिलो होतो मी, वाघाचा मार, म्हणजे मी पहिलेपासून खेळत आहो. अच्छा. कोण्या जनावराला म्हणजे पहिल्या ढोराला वाघ मारते, त्याचा दुःख कसा होते. म्हणजे कसं आहे, वाघ तुमचं असं म्हणणं आहे हा की वाघ घावही करते आणि मारही देते. हा तर तो घाव त्याचा दुरुस्त होऊ शकत नाही. म्हणजे म्हणजे त्यांनी मणका तोडला होता पाठीचा. हो हा त्यांनी म्हणजे एक प्रकारचा मार मारला मागे. हो
म्हणजे त्यांची मागेची जी हड्डी आहे ते तोडला. पूर्ण मारत होता ते पूर्ण. हो का? हा. म्हणजे आज मला बी नवीन शिक ऐकायला मिळाली की वाघ गला घोटून पण मारते आणि मार देऊन पण मारते, हा. म्हणजे भार देऊन. भार देऊन. तर मग आता हे दहशतीचं वातावरण बनलंय, मग आता कसं शेतामध्ये जायचं म्हणजे कसं काय करता मग आता जाणं? आता शेतामध्ये जायचं म्हणजे मिरची आहे माझी, हं, तर मिरचीसाठी त्याचा प्रोडक्शन राहील हं, पार्टवाल्याचा, हं. जायचा. अच्छा. मिरची आणावंच लागेल, कारण का मिरची पोटा दोडपोचं मिरची आहे असं आहे, आहे तर आता सोडून दिलो असतो. अच्छा अच्छा. पण भरपूर मिरची. भरपूर मिरची होती दरवर्षी मध्ये. आणि अच्छा, आता यंदा आहे पण काय हिरवी उरवी सब तोडताड करून हं. घेऊन येऊन जा आता. काय करायचं. मग आता एवढा वातावरण बनला नाही का, हो. तर आता पुऱ्या गावामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असं. हो. आता कसं आहे, तुमची दुसरी घटना झाली, आता तिसरी पण घटना झाली तिसरी झाली. आहे की नाही. तर आता हे तुमच्या एरियामध्ये कसं काय त्याचे काम चालू आहेत, फॉरेस्टवाल्यांचे काम पकडावचे ते आता त्याच्या फिरणं चालूच आहे ना. चालूच आहे का? नाही, मी आता तिथून आलो आमगाववरून नाही का, तर आमगावमध्ये त्यांचे पिंजरे वगैरे जे आहेत हो. मला थोडे लावले दिसले, आणि तिथं एक फॉरेस्टवाला एकटाच काम करत होता. मी त्यासोबत बोललो. नाही त्याच्या साईडला पूर्ण चालूच राहते, त्याचं फिरणं चालूच आहे. ते बघू शकता, हे आहेत रामकृष्ण सोनवाने. तर 8 दिवसापूर्वी हे शेतात गेले असताना यांच्यासोबत यांची पत्नी ते हे सांगून राहिले की अचानक मागून येऊन त्यांनी माझ्या पत्नीवर हमला केला, आणि हमला केला कसा, त्यांनी घाव केला. सोबत त्या वाघांनी पाठीवर बसून जो पाठीचा मणका आहे तो मार देऊन मणका पण तोडला पाठीचा. तर त्या पाठीच्या मणक्या तुटण्यामुळे आणि गळ्याला घाव झाल्यामुळे ते कसं आहे, त्यांचे ते मरण पावले असे ते सांगून राहिले. आणि आज मला पण हे माहिती पडलं की वाघ घाव करते, सोबत जो पाठीचा मणका आहे किंवा एक प्रकारचा हात म्हणजे तोडण्याचा प्रकार जो आहे, मनगट वगैरे किंवा मार देण्याचा प्रकार जो करते, यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. आणि दुसरी गोष्ट कशी, आज यातना प्रत्यक्ष तो वाघ जागेवर जीव घेऊ शकला नाही त्या काकूचा, कारण की त्यांना जीव घेण्यात तो जो वाघ आहे अयशस्वी झाला, तो कारण आहे काकाजीच्यामुळे. ह्या काकाजीने एक नवीन सक्कल लावून जो मिरचीचा वार आहे त्या वाघावर केला, आणि कसं आहे, मिरचीचा वार केल्यामुळे तो कसा आहे, एक प्रकारचा त्याला खव वगैरे झाली असेल किंवा त्याला तिखट लागला असेल, तर त्याच्या कारणात जो वाघ आहे तो तिथून पळून गेला. आणि ऑन द स्पॉट मरता मरता ज्या काकूला ते वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर त्यांनी गावचे लोक, आजूबाजूचे लोक बोलून त्यांना भंडारा नागपूर इथं नेऊन जे उपचार आहे ते करण्याचा प्रयत्न केला, पण उपचार दरम्यान त्या काकूचा जीव जो आहे वाचवण्याचा प्रयत्न हा अयशस्वी ठरला. तर ठीक आहे काकाजी, आणखी काही सांगायचं आहे? नाही. ठीक आहे, धन्यवाद. तर ठीक आहे, मी टाकून देतो माहिती तुमच्या मार्फत. जी तुमची जे बहादुरीचा जो कारनामा आहे हो. नाही का, तो सर्व लोकांना माहिती होईल. आणि दुसरा बहादूर मुलगा तो आमगावचा, त्यांनी पण आपल्या वाघावर धावून सर आपला जो आईचा जीव आहे त्यांनी वाचवलं. तर त्याच्यावर पण मी इंटरव्ह्यू घेतलं, हो. तुम्ही वाचलं होतं. मला वाटलं की आता मरणतोरण झाला आणि बरेच दिवस तुम्ही बाहेर होत्या, त्याच्या कारणास मी येऊ शकलो नाही. हो. पण म्हणलं आज एक मौका काढून हो. तुम्हाला भेटावं आणि तुमचा व्हिडिओ बनवा. ते ठीक आहे काकाजी, तर धन्यवाद. आपला तुम्ही ख्याल ठेवा हो. आणि सावधानीने आणि ग्रुपमध्ये आणि शेतामध्ये जायच्या वेळेस आपला जो प्रोटेक्शन वगैरे आहे ते सोबत घेऊन जा. आणि तुम्हाला प्रोटेक्शन आता फॉरेस्टवाल्यांनी काही सांगितलं असतील, हो. काय काय सांगितलं प्रोटेक्शन? ते जेव्हा येते यायचे थांबा म्हणलं तो. हां हां गेला होता आम्ही, तर त्याने म्हणलं तुम्हाला उद्याला भेटून जाईल म्हणलं प्रोटेक्शन, म्हणजे सोमवारला. नाही, ते प्रोटेक्शन नाही म्हणत मी. जसा एकटा वगैरे जाते आपण वावरामध्ये, तर आपले जसा स्वतःची हिफाजत करायच्या वाघापासून. आता अचानक तुमच्याकडे मिरची होती म्हणून तो एक प्रकारचा शस्त्रच बनला, असं काही उपाय नाही सांगितला का? त्याला सांगितलं का गाणे वगैरे वाजवत जा, हां, गाणे वाजवायचा. बरं, छान. वाजवत जा, काय चिल्लावत जा, एक दोघं. हां, तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगतो, तुम्हाला मोह येचणी चालू आहे नवेगावचं जंगल. आता तिथं 15-20 लोक एक साथ जंगलात जातात, आणि जंगलात गेल्यानंतर जंगलात घुसायच्या आधी काय करतात माहिती आहे? ते जोरजोराने चिल्लावतात आणि वाजवतात. मग ते झाला की 15 मिनिट थांबतात तिथं.
मग तिथं एक जण जाते, तिथं एक जण जाते, तिथं एक जण जाते, असे ते हे बटवारे होतात. मग 10-10 मिनिटानं सुरुवातीला 5-5 मिनिटांना आवाज मारतात एकामेकाला. आणि त्यांची जी पुरे आदिवासी आहेत त्यांची टेक्निक मी त्या दिवशी पाहिलं, अशा लगत चिल्लावतात. तर ते म्हणून ते राहून आहेत आदिवासी लोक, ते जंगलात राहणारे आहेत ते. हां लोक तसंच करतात ते. हां आता ते जे आहेत ना छत्तीसगडी आदिवासी आहेत, तिकडं नवीगावकडे तिडका म्हणून गाव आहे तिथले. हां पुरे छत्तीसगडी आदिवासी आहेत ते हुशार आहेत. मात्र मला त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला, बघून टाकजा. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, गाणे वाजवायचं तुम्हाला माहिती झालं. आता जो तुम्हाला उपयोग माहिती झाला तिकटाचा, ते काम करायचा दंडा असा छोटासा नाही, 7-8 फिटाचा दंडा, आणि त्याला फडका बांधून टाकायचा. आणि तो फडका जो आहे ना तो मिरची पावडरचा ठेवायचा, बांधून ठेवायचा एंड टाईम. जसा अचानक आला, जसा आज हे ग्रुपमध्ये होते म्हणून यांनी ऑन द स्पॉट जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि ग्रुप महत्त्वाचा आहे बरं, एकटा माणूस काय नाही करू शकल. तुम्हाला एकट्यावर हमला केला तुम्हाला काय कराल तुम्ही? अगं तुम्ही 2 जण असाल तर दुसरा वाचवण्याचा प्रयत्न कराल, आहे की नाही? हे होते म्हणून त्या हां बाईला वाचवण्याचा आता ते जो आहे ना तो दंड्याला तिकटाचा पावलं बांधवायचा, जे आपली मशाल बांधतो ना त्या टाईपचा, तो कसून ठेवायचा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कशी, छत्री ठेवा आपल्यासोबत. छत्री फार महत्त्वाची आहे. कसं म्हणा, जसं कोणता समोर जनावर आला, ठीक आहे, तर छत्री आपण उघडलो ना आणि अशी वरती धरून राहिलो तर त्याच्यामुळे काय वाटतं माहिती आहे का बघायला, हा खूप मोठा जनावर आहे. छत्री अशी धरून राहिला आकार नाही वाढे का आपला, त्याच्यामुळे दसका बसते. आणि अचानक अगर तुमच्या समोर धावून आला, चालू बंद करा ना छत्री. तुम्हाला सांगतो त्या छत्रीच्या चालू बंद करी म्हणून नका तो दचकल. तर हा छत्री जो अस्त्र आहे ना हा पण फार महत्त्वाचा आहे. आणि शक्यतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि दुसरी गोष्ट कशी, पांढरे कपडे. पांढरे कपडे कसे म्हणजे माझ्या तर्कानुसार कोणता बी जंगलातला जो जनावर आहे, कोणता भुरा कलरचा म्हणजे काळपट कलरचा, कोणता ब्राऊन कलरचा, कोणता पिवळा कलरचा, तर असे कलरचे असतात. पण पांढऱ्या कलरचा कोणता जनावर आहे का? नाही. तर ते कसं आहे, आपण पांढरे कपडे एखादी घालून जंगलात राहिलो त्याला कसं वाटेल की हा आपला शिकार नाही आहे. तुम्ही जसे हर रंगबिरंगी कपडे घालले ना तर त्याला वाटेल की हा माझ्या एक शिकारीतला भाग आहे. हे माझ्या तर्कानुसार, आणि मी थोडा बहुत ऐकलो पण आहो आणि मग वाचलो पण आहो. तर हे कसं पांढरा कपडा घालला तर त्याला वाटेल अरे पांढरा काय आहे, हा तर माझ्या अन्न साखळीतला भाग नाही आहे, तू निघून चाल. आणि जसे मी रंगीरंगी कपडे घालल्या तर हा एक प्रभाव पडते. ठीक आहे. तो कसा पांढरे कपडे घालण्याचा पण एक फायदा आहे. आणि सोबत कुत्रा पण घेऊन जायचा आणि त्याला बांधून ठेवायचा आपल्याजवळच, नाही का? चल ठीक आहे, मग असं ख्याल ठेवा आणि सोच समजून आपल्या कामात जा. ठीक आहे. ठीक आहे काकाजी. तुमचं नाव? तुमच्याजी? सुरेश विखे. ठीक आहे. आणि हे तुमचे कोण आहेत? माझ्या जवळ आहेत का? ठीक आहे जी. तुम्ही फार उशीर आल्या. ठीक आहे. तुमचं आडनाव? मी गणवीर. परिचय म्हणजे